महत्वाची अपडेट, सरसकट कर्जमाफी व्हावी यासाठी रोहित पवारांनी अन्नत्याग एल्गार पुकारलाय। आता 10 वाजता संभाजीनगर जालना हायवेवर आंदोलन केलं जाणार आहे। विना अट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांसह रोहित पवार आंदोलन करतायत। सुप्रिया सुळेंसह प्रमुख नेते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। अधिवेशन सुरू असतानाच रोहित पवारांचं मराठवाड्यामध्ये आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसाठी आज आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली अन्नदात्याचा एल्गार हे आंदोलन होणार आहे। या आंदोलनामध्ये खासदार सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे आणि हर्षवर्धन सपकाळही सहभागी होणार आहेत। मराठवाड्यामधील हजारो शेतकरी आणि 1000हून अधिक बैलगाड्या या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची शक्यता। सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफी करावी अशी प्रमुख मागणी आहे। आणि या संदर्भात आणखी जाणून घेऊन आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहे। उदय, तुम्ही सध्या कुठे आहात? आजच्या या एकूणच आंदोलनाचं स्वरूप काय असणार आहे? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर रोहित पवार यांनी पंढरपूर येथे उपोषण केलं होतं। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जावी यासाठी हे उपोषण होतं। त्यावेळी सरकारनं आश्वासन दिलं होतं, ते आता पाळलं नाही। विठुरायाच्या पंढरीत दिलेलं आश्वासन आता सरकारनं पाळलं नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलनाची हाक आता रोहित पवार यांनी दिली। तत्पूर्वी त्यांनी मराठवाड्यातल्या विविध भागात दौरा देखील केला आहे आणि आज आता संभाजीनगरमध्ये हा शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफीला जी आहे ते निकष न लावता सरसकट कर्जमाफी द्यावी यासाठी हे आंदोलन केलं जात आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी जालना रोडवर जे आहे तर आंदोलन सुरू होणार आहे। या ठिकाणी बैलगाडीसह शेतकरी सहभागी होणार आहेत। यामध्ये खासदार सुप्रिया सुळे असतील, शशिकांत शिंदे असतील आणि हर्षवर्धन सपकाळ हे देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत। मोठ्या संख्येने शेतकरी देखील या ठिकाणी दाखल होत आहेत आणि आता जोपर्यंत सरकार सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार एकंदरीत रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे। आणि आता या आंदोलनाचं कसं नेमकं स्वरूप राहतं आणि किती प्रतिसाद मिळतो आणि सरकार या आंदोलनाची कशी दखल घेतं हे देखील आपण पाहणार आहोत। श्रद्धा, या संदर्भात अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी उदय। कर्जमाफीसह शेतकऱ्यांसह रोहित पवारांचं हे आंदोलन आहे।